नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साईनगर भांडूप पूर्व इथे आपण आलेले आहोत. भारती पानसरे आणि शीतल सुकाळे या दोन वहिनींना भेटणार. या दोन्ही वहिनी आत्ता सज्ज आहेत प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी. आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की ज्या ठिकाणी आत्ता आपण शूटिंगला जाणार आहोत त्या परिसरामध्ये कदाचित घरात शूटिंग न करता आपण बाहेरच करू, जेणेकरून आजूबाजूच्या सगळ्यांना या खेळामध्ये सहभागी होता येईल. तेव्हा चला सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून दोन्हीही वहिनींना. नमस्कार, मी भारती योगेश पानसरे. हे माझे मिस्टर योगेश पानसरे. हे माझे सासूबाई. हे माझे सासरे. ही माझी आई. त्या वहिनी, त्या काकी आणि ती माझी बहीण. संपूर्ण आजूबाजूचे सगळे नाही नातेवाईक असंच म्हटलं पाहिजे, कारण शेजारी फक्त म्हणायला असतात. सगळे सज्ज झालेले आहेत स्वागतासाठी आणि त्याचबरोबर कोण जिंकणार पैठणी हे बघण्यासाठी. चला घरात जाऊन गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? ठाण्याला बाळको. घरी कोण कोण होतं माहेरी? आई, वडील, 2 भाऊ. आणि मग वडील काय करायचे? वडील ड्रायव्हर आहेत, टेम्पो ड्रायव्हर आहेत. बरं. आणि हे कुठे भेटले तुम्हाला मिस्टर? हे म्हणजे बघायला आले होते मला गावाला. मग बघितलं आणि लगेच लग्न ठरलं? हो. कसा आहे स्वभाव त्यांचा? एकदम छान आहे. पण झोपेतून उठवलं तर त्यांना राग येतो. झोपायला खूप आवडतं. हो हो. पण मग चिडतात झोपेतून हा, उठवलं? झोपेतून उठवलं तर कोणी असू, मी जरी इतर वेळेस प्रेमाने बोलणार पण झोपेतून उठवलं की रागाने बोलतात. किती वर्ष झाले लग्नाला? 3 महिने झाले. आत्ता 14 मे 2011 लग्न झालं. नवीन आहे? हो, नवीन आहे. पण त्याला बंड्या बंड्या का ओरडत होते हो? इथले टोपण नाव आहे त्यांना लहानपणापासून. हा, जन्मल्यापासून त्यांच्या आईने नाव ठेवलेले बंड्या म्हणून सगळे इथले चाळीतले बंड्या. हो. तुम्हाला माहिती होतं बंड्या आहेत? हो, बंड्या. मी मगाशी आल्याच सांगितलं आईना, तुम्ही आता बंड्या बोलू नका, योगेश बोला म्हणून. पण आता ते सगळे आधीच ओरडले बंड्या. तेच ना, मग मी त्यांच्याकडे बघितलं रागाने. तुम्हाला पण असं काय नाव होतं का मैत्रिणी वगैरे तुम्हाला? मैत्रिणींमध्ये नव्हतं, पण घरी आई वगैरे अशी तायडी म्हणून बोलायचे. तायडी? हो. बंड्या आणि तायडी. पण ते वेळ काढतात मिस्टर? हो. पहिले काढत नव्हते, आता मी खूप बोलते, म्हणजे बोलते त्यांना भरपूर, म्हणून त्यामुळे वेळ काढायला. 3 महिन्यात इतकं बोललात त्यांना? हो. खूप म्हणजे मला तरी वाटतंय माझ्या बोलण्याने त्यांच्यावर खूप परिणाम झाला. ऐकतात म्हणजे माझं असं सगळं. तुमचं ऐकतात ते? हो. फक्त एकच झोपेच नाही ऐकत, बाकी सगळं ऐकत. खरं बोलवा त्यांना, बोलवा जरा. आहो. नमस्कार. 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 प्रसाद. वहिनी अशा गंभीरच असतात? हा, म्हणजे असेल तेव्हा गंभीर, तर एकदम भडकल्यावर मग. अच्छा, भडकल्यावर खूप भडकतात? हा. तुमच्यावर चिडतात? नाही, माझे चिडतं, बाकी घरात कोणावरती पण नाही. बरोबर. काय वहिनींच्या स्वभावाबद्दल सांगाल? काय प्रेमळ आहे. हां. म्हणजे भडकल्यावर मग भडकणार. सॉलिड भडक? सॉलिड. मग काय करतात? थोडा वेळ आणि थांबतो, पुन्हा त्यांना माझ्याशिवाय करमत नाही, मला करमत नाही. 5 मिनिटांनी पुन्हा बोलायला लगेच येतात. एक दुजे केली एकदम? म्हणजे तशी आमची लव्ह स्टोरीच आहे. कशी काय हो? म्हणजे हे बघायला आले होते. माझं काय असं म्हणजे इच्छा नव्हती का बघायचं, असं जमलंच पाहिजे. ते बसलेले वगैरे. आधी आले तेव्हा माझा एकदम चेहरा असा एकदम पडलेल्यासारखा होता की आलेत बघायला, चला आपले फॉर्मॅलिटी म्हणून बघायचं. तर यांच्या बहिणीचा सासरा, म्हणजे माझ्या नंदेच्या सासरा, त्यांनी एक जोक केला आणि हसायला आलं. मलाही हसायला आलं, त्यांना हसायला आलं. तेवढ्यात म्हटलं सगळे हसतात, जरा आपण नजर टाकून बघूया, म्हणून जरा अशी नजर टाकली. दोघांची नजर झाली आणि त्यातच आमचं लग्न झालं. मग त्याच्यानंतर लगेच लग्न झालं? नाही, 23 जानेवारीला हे मला बघायला आले. 6 मार्चला आमचा साखरपुडा झाला. 23 जानेवारी ते 7 मार्च काय केलं मग? तोपर्यंत काही नाही. साखरपुड्याच्या 1 आठवडा आधी त्यांनी फोन केला होता मला. कुठल्या फोनवर? आईच्या मोबाईलवर. मग तेव्हा मी बोलली, पण पहिल्यांदा बोलताना घाबरत होती. म्हणजे मला पण भीती वाटत होती. यांनी लग्न हो बोललेत, पण घरच्यांची जबरदस्ती आहे की काय बरोबर. मग विचारलं त्यांना तुम्ही तेव्हा ते? हो, विचारलं. तुम्ही स्वतःहून सांगताय की घरच्यांचं? हो, घरच्यांचं आहे की तुम्ही स्वतःहून सांगता. ते बोलले नाही, स्वतःहून. तुम्ही चित्रपट वगैरे बघता? हा, चित्रपट बघतो. कुठला? मोरिया रिलीज झाला होता, त्या दिवशी ते एकटेच बघायला गेले. त्याच्यावरून पण मी भरपूर चिडले. हे चुकीचं आहे. मित्रांबरोबर गेले होते आणि तेही मला न सांगता. एकटेच कसे काय हो गेले? मित्रांबरोबर थोडा टाइम काढायला पाहिजे, बाकी आयुष्य तिच्यासाठी. पूर्ण आयुष्य तुझ्यासाठी, फक्त काही क्षण मित्रांसाठी मला देऊ दे. हे ब्रीद वाक्य आहे त्यांचं. पण चांगलं आहे ना. पण नवीनच आपलं लग्न झालेलं, आता बोलल्यात तेवढं. आणि त्याच्यात ते मित्रांबरोबर जायचं.
बरं शाळेत असलेल्या त्या मैत्रिणी आणि मित्रांची नावं सांगितली वहिनी? नाही नाही का? म्हणजे काय काय म्हणजे कशाबद्दल सांगायचं? तुम्ही कशाबद्दल नाही म्हणालात? नाही कशाला नाही. आता नाही म्हणाले ना. हा? काय वहिनी काय नाही का म्हणाल ते? नाही सांगत ते सगळं मला. मी विचारलं तरी बोलतात काय सगळं तुला आत्ता लगेच सांगितलंच पाहिजे का? अरे हो बरोबर आहे. इतक्यात ना मग नंतर सांगतील 60व्या वर्षी. 60व्या वर्षी मग काय करायचं? आत्ताच सांगायला पाहिजे ना काय आहे. काय नाही हो, कोण फक्त मित्र आहेत बंड्याचे आणि माझं आहे मैत्रिणी तर त्यांच्यावर. असतातच ऑफिसमध्ये ते तर वगैरे. आहेच. त्याला काही हरकत नाही. पिकनिकला वगैरे जाता? पिकनिकला जातो. आता जाणार आहात कुठे नवीन पिकनिकला? आता नवीन नाही. मित्र नाही नाही जाणार होतो पावसाळ्यात. माझ्या दरवर्षीच्या पावसाळ्याच्या 3 पिकनिक असतात. मग यावेळेला किती झाल्या? एक पण नाही. का? नाही घरातून विरोध. मग पिकनिकला पुढच्या वर्षी पावसात पाठवा 3 दिवस. 3 दिवस चालेल. जाऊ द्या ना वहिनी, असं हा काय? तेव्हा जुने झाले असणार, आता नवीनच आहे म्हटलं आता थोडा तरी जुने वेळ. झाले की तुम्हाला पाठवा. पाठवणार. वहिनी चला एक गाणं जर त्यांच्याकडे बघून म्हणा असं सांगितलं, प्रेमातलं ते डोळ्यातलं जे तुम्ही एकमेकाकडे बघितलं तर कुठलं म्हणा? जीव रंगला दंगला रंगला असा. पुढे नाही तेवढंच आहे. बरं तुम्ही म्हणा. आता कळेल मित्र तुम्हाला जास्त जवळचे आहेत की वहिनी? निशाना तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा. पुढचं एवढं नाही. भिर भिर करी मदनाचा वारा ये ना सजनी ये ना. कुठे आता यायचंय त्यांनी आणखी? आता कुठे आता आले ना घरात. हा मग तेच ना. बर आता एक काम करा, उद्यापासून झोपा तुम्ही 12-12 तास झोपा, त्या काही बोलणार नाही. हा वहिनी चालेल ना? चालेल. चल हा आता मी प्रश्न विचार दोघांना. हो. पण ते नाही का म्हणाले मग अशी वहिनी? असंच बोलले ते. मित्रमैत्रिणींची नावं नाही सांगितली शाळेतला म्हणून बोलले नाही. जर खटकलं नाही सगळ्यांना असं? नाही. बरं पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्ही हा द्या. बोला ना. तुमच्या किचन मध्ये एक की होल्डर आहे, म्हणजे चावीचा होल्डर आहे. त्यामध्ये किती किचेन लावलेले आहेत? 4. किचेन 8 आहेत. त्यामुळे हे उत्तर चुकलं. घालवलं बक्षीस. एवढं केव्हा वाटलं काय? ते ह्या ना विचारा. पुढचा प्रश्न वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांच्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय? सगळ्यात जवळ. मिस्टरांचा बेस्ट फ्रेंड दीपक सावंत. अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलंय. आणि मला सांगा वहिनींना माहेरी एक टोपण नाव होतं, ते कोणतं? तायडी म्हणून बोलायची. वा चला हे पण बरोबर आलं. आता दोघांना मिळून मी एक कोडं घालतो. शरीराचा रंग माझा सागरी, मी डौलाने चाली, मी महाकाय म्हणती, पण पिटुकला किडा मला घाबरवी. कोण? हत्ती. अभिनंदन. एका प्रश्नाचं उत्तर मिस्टरांनी चुकीचं दिलं, पण वहिनी बाकीची उत्तरं बरोबर आली, त्यामुळे ही लक्ष्मी तुम्हाला मिळालेली आहे. अभिनंदन. धन्यवाद. चला परिवाराला भेटूया. नमस्कार. नमस्कार. अच्छा हा संपूर्ण परिवार का वहिनी तुमचा? हो. सासूबाई कुठल्या? ह्या हिरव्या साडीवर. नमस्कार. काय सुनेबद्दल काय सांगणार? चांगली आहे. आणि मुलगा तुमचा? तो पण चांगला आहे. हे कधी तुम्ही असं ठरवलंय का दोघांनाही चांगलं म्हणायचं? नाही मग मुलापेक्षा सून चांगली. मुलापेक्षा सून चांगली आहे का हो? असं का? मुलगा पटकन बोलते, सून बोलत नाही. मुलगा पटकन बोलतो, सून बोलत नाही. सून बोलत आहे त्याला दाबते, बोलत आईला असं बोलायचं. आईला असं बोलायचं नाही म्हणून. मग तुमची म्हणजे कठीण परिस्थिती झाली आहे घरात. हा एकीकडे आई पण बोलते, एकीकडे सूनबाई पण आईच्याच बाजूने बोलते. हा त्यात मित्र पण बंड्या म्हणून ओरडतायत. बरं वहिनी, या चाळीत लग्नानंतर तुम्ही आलात, एकूण शेजार पाजारच्या सगळ्या मंडळींबद्दल किंवा इथे आल्यानंतर काही जे काही 2-3 महिन्यात तुम्हाला उत्सव बघायला मिळाले असतील, कसं वाटलं हो. इथलं वातावरण? खूप छान आहे. सगळे म्हणजे एकत्र येऊन वगैरे सगळे म्हणजे खूप मजा वगैरे करतात. आत्ताच दहीहंडीचा झाला तेव्हा पण खूप मजा केली. पण त्या दिवशी बंड्याला आपलं भाऊजींना पाठवलं होतं? हो सकाळपासून त्या दिवशी उठवायलाच नाही लागलं, स्वतःहून उठले होते ते दोघे. काय हो हा दहीहंडीला? पण त्यांची शरीरयष्टी बघतात त्यांना कुठल्या थरावरती ठेवलं असतं तुम्हाला? वरच्या थरावरती. हा वरच्या थरावरती. वरच्या थरावरती गेले होते. हो. आणि मग फोडली हंडी फोडली तुम्ही? थोडक्यात नाही, फोडली. म्हणजे त्यांच्यावरती माझ्यावरती एक अजून एक अजून लहान पोरगा होता. तुमच्यावरती एक होता हा अजून. छोटा. मला नाही वाटत वहिनी हे कोणाला खांद्यावर घेऊ शकतील. दिसायला बारीक आहेत पण आहेत तसे ते. काटक आहेत. हा काटक आहेत एकदम. काटक आहेत एकदम. हो. म्हणजे फारच छान बोलतायत वहिनी. हो. बरं वहिनी मला सांगा, त्यांच्या स्वभावातली एक कोणती गोष्ट अशी आहे जी आवडत नाही किंवा तक्रार करायची झाली त्यांच्याबद्दल तर कोणती करा?
ते खूप झोपतात आणि जास्त करून मित्रांमध्येच भरपूर असतात. येतील हा, वेळेवर येतील उद्यापासून वहिनी. हो. तुम्ही कधी हसता का हो? कधी हो, चुकून तरी हसते. आहे ना? अच्छा अच्छा, गंभीर आहात तर मला नाही. टेन्शन आलं वहिनी. नाही. बरं, आता तुम्ही एक अभिनय करून वाक्य त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखलं तर वहिनींना बक्षीस मिळणार आहे आणि सगळे बोलू शकतात हा याच्यामध्ये. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. तुला मी हा बाहेर घेऊन चला. तुला मी फिरायला घेऊन चला. तुला मी पावसात घेऊन चला. तुला मी फिरायला पावसात भिजायला घेऊन चला. पुढच्या वर्षी मी तुला पावसाळ्यात दुसरीकडे फिरायला घेऊन जाऊया. पावसाळ्यात पुढच्या वर्षी आम्ही दोघं म्हणजे तू आणि मी पावसात दुसरीकडे फिरायला जाऊ, बाहेरगावी फिरायला जाऊ. हनीमूनला. मग कशाला? काय माणूस आहे, मनातलं बोलून गेले. पुन्हा एकदा हनीमूनला जायचं म्हणतायत. हा मग ते पावसाळ्यात नेणार आहेत. बरं लवकर. हा पुढच्या वर्षी तुम्ही मला पिकनिकला घेऊन चला. अभिनंदन. वहिनी अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. आणि आता पुढच्या वहिनींना जाऊन भेटणार.